काका तुम्ही एवढ्या गिरनार यात्रा केल्या, मला वाटतं 300च्या वर केल्यात ना तुम्ही? हो, 350च्या वर झाल्या. 350च्या वर. मग चारधाम यात्रा का करावीशी वाटली? चारधाम यात्रा एकाएकी बोलावणं आल्यासारखं मी चारधाम यात्रेकडे गेलो. महाराजांनी बोलवलं? महाराजांचाच आदेश होता की तिकडे ये. पहिलं 2च धाम करणार होतो. 2 धाम करण्यासाठी मी तिकडे जायचं म्हणून ठरवलं आणि केदारनाथ आणि बद्रीनाथ करणार होतो. आणि ते करण्यासाठी मी तिकडे गेलो. पहिलं केदारनाथला खडतर होतं, सुरुवातच होती. आणि गिरनारच्या प्रवचनात मी सातत्याने सगळ्यांना सांगत होतो 3,500 फुटापेक्षाही उंचीचं ठिकाण. पण तिकडे गेल्यावर चारधाम म्हणजे 18,000 20,000 फूट एवढ्या हाईटवर, ऑक्सिजन लेवल कमी आणि खडतर यात्रा, समोर मृत्यू दिसतो, अशा बऱ्याचशा प्रसंग तिकडे घडलेले आहेत. अक्षरशः लँडस्लायडिंग असं होतं की आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण रस्ते उद्ध्वस्त होतात. तिकडे जाणं एवढं सोपं नाही आहे. आणि पूर्वीच्या काही आपले चारधामला किंवा अशा तीर्थाटनाला माणसं बाहेर पडली वयोवृद्ध की आपण त्यांना निरोप द्यायचे. त्यावेळेची प्रथा होती की आता हे काय पुन्हा येणार नाहीत, परत येणार. आता एवढं त्या ठिकाणी चांगल्या रीतीने केलेलं आहे तरीसुद्धा मृत्यू केव्हा तुमच्यावर घालेल ह्याचा भरवसा नसतो. पण जर तुमची मनोवृत्ती असेल, पूर्ण शरणागत भाव असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि ते खरोखरीच देवभूमी आहे उत्तराखंड. त्याच्यामुळे एवढं वेळ लागलं आहे मला की मी वारंवार तिकडे जातो. केदारनाथ, बद्रीनाथ हे चालूच आहे माझं. 9 वर्षामध्ये माझ्या 11 चारधाम यात्रा आत्तापर्यंत झालेल्या आहेत. तिकडे महाराजांनी तुम्हाला काय म्हणजे अनुभूती दिल्या? बऱ्याच वेळेला झालेल्या आहेत. केदारनाथलाही घडलेल्या आहेत. आणि जाताना येताना बऱ्याच ठिकाणी त्या अनुभूती अशा पद्धतीने घडलेल्या आहेत की पहिल्या यात्रेचा अनुभव वेगळा होता. 6 दिवसात आम्ही ती चारधाम यात्रा पूर्ण केली होती. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा सातत्याने जात असताना काही मंडळी माझ्या मागे लागले की आम्हालाही चारधाम यात्रा करायच्या आहेत. आणि त्यावेळेला आम्ही पुन्हा चारधाम यात्रेला जाण्यासाठी निघालो. आम्ही बरोबर मोजून 54 जणं होतो. 27 सीटरच्या 2 मिनी बसेस आम्ही केल्या होत्या. आणि 54 जणांमध्ये आमच्यामध्ये एक डेप्युटी कलेक्टर मॅडमसुद्धा होत्या. आणि आम्ही सर्वजण निघालो 2 बसमधून. आणि जसं आम्ही डेहराडूनला उतरलो आणि तिकडे त्या बसेस आल्या, आम्ही डायरेक्ट यमुनोत्रीला जाऊन पोचलो. आणि इकडे पाठीमागे काय झालं, आम्ही यमुनोत्रीला पोचलो आणि पाठीमागे जो केदारनाथला प्रलय झाला होता ना, सेम क्लायमेटिक कंडिशन तिकडे उद्भवली होती. आणि संपूर्ण त्यांच्या प्रशासनाने सगळे हरिद्वारपासूनचे रस्तेच बंद करून टाकले होते. पुढे कोणाला जाऊनच देत नव्हते, कारण क्लायमेट एकदम खराब झालेलं होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही जाऊन पोचलो. आम्हाला मागचं काय घडलं आहे कल्पना नाही. आमच्याबरोबरची काही मंडळी येणार होती, त्यांनी नंतर सांगितलं की आम्ही तिकडे हरिद्वारलाच अडवून ठेवलं आहे, आम्हाला पुढे जाऊनच देत नाहीत. आम्ही तिकडे पोचल्यानंतर तिकडे आम्ही यमुनोत्रीला दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो, यमुनोत्री मातेचं दर्शन घेतलं. सकाळी लवकर जाऊन यमुनोत्री दर्शन घेऊन खाली उतरतो आहे, ते पोलीस तिकडे होते चेकपोस्टवर. ते म्हणाले आप लोग कैसे गए, ऊपर कैसे गए, ये तो यात्रा बंद किया है, इतना क्लाइमेट है, अभी आप एक काम करो जल्दी से अपने जगह निकल जाओ करके. म्हणजे आम्हाला माहीत नाही. आम्ही आलो आणि दर्शन घेतलं. आम्ही उतरलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी गंगोत्रीचं दर्शन घ्यायचं म्हणून आम्ही पुन्हा निघालो. मध्ये एका ठिकाणी आमचा हॉल्ट होता. त्या हॉल्टच्या ठिकाणी चांगल्या आलिशान हॉटेलमध्ये सगळी सोय केली. आलिशान म्हणजे अगदी हे नाही, पण चांगल्यापैकी हॉटेल होतं. आणि त्या ठिकाणी आम्ही थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं, पण टी व्हीवर न्यूज येत होत्या की कोणीही बाहेर पडायचं नाही, तिकडे कोणी रस्त्यावर यायचं नाही, संपूर्ण तिकडे क्लायमेट खराब झालेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्टला त्या हॉटेलच्या इथे सगळी जमा झालो होतो. आणि एकाएकी महाराजांचा आदेश झाला की आता बाहेर पड. आणि तिकडे त्या डेप्युटी कलेक्टर मॅडम मला दाखवतात, म्हणे हे बघा काका सगळं बंद आहे, हे आहे. आणि त्याच वेळेला आदेश झाल्यावर मी म्हटलं चला पॅकअप, आपल्याला पुढे निघायचं आहे. ते म्हणतात काका हे बघा हे दाखवत आहेत. म्हटलं काय नाही, मला महाराजांचा आदेश आहे, आपण जायचं. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही बाहेर पडलो, सगळे आनंदात आले आणि बाहेर पडलो. आणि हर्षलला आमची मध्ये एका चेकपोस्टवर आमची गाडी अडवली आणि त्या 2 बसेस. तर मी जाऊन सांगितलं मग आम्हाला हर्षिलला जायचं आहे. त्यांना काय वाटलं माहिती नाही, त्याने आमच्या 2 बसेस सोडल्या. आणि हर्षिल न करता आम्ही डायरेक्ट गंगोत्रीला पोचलो. त्या आजूबाजूला बर्फाचा पाऊस पडत होता. गाडीमध्ये आमच्याबरोबर काही लहान मुलं वगैरे होती, वयस्कर होते, 84 वर्षाचे गृहस्थही आमच्याबरोबर होते.
आणि बाहेर पाऊस पडतोय बर्फाचा, सगळे खुशी झाले कारण असा पाऊस त्यांनी पाहिलाच नव्हता. संपूर्ण हिरवीगार वनश्री आणि बाजूला बर्फ पडते. त्या ह्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं चला पहिले बाहेर पडा आणि दर्शन घेऊन या. आणि मी पुढे निघालो आणि खाली बर्फाच्या लादी होत्या. ह्याच्यामधून चालता चालता बरीच जण ते वयस्कर पडले, मुलं पडली, सांभाळून कसे बसे ते पुढे येत होते. मी गेलो गंगोत्री मातेच्या मंदिरापाशी जाऊन दर्शन घेतलं. तिकडले पुजारी ओळखीचे होते. ते म्हणाले अच्छा हो गया प्रमोद भाई आ गए, अभी मैं बंद कर रहा हूँ, ऊपर से इंस्ट्रक्शन आए पूरा बंद करने का है, मैं बंद कर रहा हूँ, आप दर्शन ले लो. बोला मेरे सब साथी लोग आ रहे हैं 50 आप कृपा करके थोडा रुकिए, उनको भी दर्शन. आणि बाकीचे काही मुलं धावत माया मागे आली, त्यांना पाठवलं. म्हटलं सगळ्यांना पुढे पिठाळा. आणि ती सगळीजण मंडळी पुढे आली. बर्फात पडतायत, उठतायत, धावतायत, असं करून त्याने गंगोत्री मातेचंही दर्शन घेतलं. सगळ्यांचं दर्शन झालं. 2 धाम झाले. बाहेर मंदिरातून उतरलो आणि बुटामध्ये पाय घालतोय, त्या बूट संपूर्ण बर्फाने भरलेले. आम्ही नेसत्या वस्त्रानिशी, कारण संध्याकाळी पुन्हा जायचं होतं म्हणून नेसत्या वस्त्रानिशी आलो. संपूर्ण आम्ही भिजलेलो. प्रचंड थंडी आणि पाऊस. ज्या गंगोत्रीमध्ये हात टाकण्याची कोणाची हिंमत होत नव्हती अशी परिस्थिती होती. तशा ह्याच्यामध्ये आम्ही सर्व दर्शन घेतलं आणि बसमध्ये सगळ्यांना बसवलं. आणि धराली, आता जे गाव वाहून गेलं ना रिसेंटली, आत्ता झालं, संपूर्ण गाव वाहून गेलं. खाली मिलिटरी कॅम्प होता तो गेला. त्या एका गावातले 300 माणसं अक्षरशः त्या चिखलामध्ये धडकले गेली. 11 जवानसुद्धा तिकडे धडकले गेले. अशी सर्व परिस्थिती. त्या गावाच्या इथे आम्ही हॉटेल होती, त्या हॉटेलजवळ आम्ही थांबलो. म्हटलं काहीतरी नाश्ता वगैरे जेवूया थोडंफार आणि निघूया, कारण लहान मुलंही होती. तिकडे जे मिळालं, कारण सगळं बंद होतं, आणि जे मिळालं ते खाल्लं आणि आम्ही पुढे निघालो. तो मध्येच लँडस्लायडिंगमुळे 4-1 किलोमीटर आम्ही गेलो असेल हार्डली. आणि तिकडे लँडस्लायडिंगमुळे पुढचे रस्ते बंद पडले होते. आणि तो ड्रायव्हर काय पुढे जायला तयार नव्हता आणि मागे यायलाही तयार नव्हता. आणि बर्फाचा पाऊस पडतोय, ह्याच्यात आमच्या दोन्ही गाड्या तिकडे अडकल्या आणि बाहेर पडायची शक्यता कमी वाटू लागली. तिथे अशी अवस्था झाली होती की मुलांना आता बाहेर मागे न्यायचं, कारण कोणाकडे कपडे लत्ते काही नव्हते, काय करावं ते कळत नव्हतं. आणि त्याचबरोबर आमच्या परिवारातल्या एका सुनील म्हणून आहे, तर त्याला नेमकं चेस्ट पेन व्हायला लागल्या, अनइझी वाटायला लागलं. असं वाटत होतं की त्याला आता अटॅक येणार. अशी सगळी परिस्थिती तिकडे उद्भवली होती. आणि त्या ह्याच्यामध्ये काही जण आले, म्हणजे त्या डेप्युटी कलेक्टर मॅडमनी शेवटी पोलिसांना फोन केला. त्यांना बोलावून दोन्ही गाड्या पुन्हा मागे वळवल्या आणि धरालीजवळ पुन्हा आम्ही आलो. त्या हॉटेलात काय मिळालं ते खाल्लं आणि त्यांनी 2 हॉल दिले आम्हाला. 2 हॉलमध्ये, एका हॉलमध्ये सगळ्या लेडीज गेल्या, एका हॉलमध्ये आम्ही सगळे जेंट्स. आणि आम्ही 4 जण उठलो होतो. आणि नेमका तिकडे मिलिटरी कॅम्प होता आणि हॉस्पिटल होतं. तिकडे त्या सुनीलला आम्ही रात्री ॲडमिट केलं. त्याला प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली तिकडे. आणि आम्ही 4 उरलो. तो इन्स्पेक्टर विचारू लागला, अरे आप लोग, बोला उधर जगह ही नाही तो कैसा सोएगा. त्याने एका हॉटेल उघडलं, आम्हाला 4 4 बेड दिले आणि तिकडे आम्ही झोपलो. सकाळी पाहतो तो सुनील पुन्हा येऊन आमच्याबरोबर जॉईन झाला. त्याला एकदम ओके वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही पोलिसांची गाडी पुढे, JCB पुढे लावले होते. आम्हाला कसंही करून त्यांनी त्या ह्याच्यातून बाहेर काढलं आणि आम्ही गुप्तकाशीला जाऊन पोचलो. मग दुसऱ्या दिवशी केदारनाथचं दर्शन. पण केदारनाथला जेव्हा दर्शनाला जात होतो, त्या हेलिकॉप्टरची सेवा जस्ट चालू केली होती त्यांनी. आणि चालू केली, सर्वजण गेले आणि शेवटी मी एकटा राहिलो होतो. आणि माझ्याबरोबर 2 जण होते. सगळे म्हणाले काका आता अडकले. पण त्यांनी डिक्लेअरही केलं होतं की आता हेलिकॉप्टरचं उडणार नाही म्हणून. आणि नंतर काय झालं माहीत नाही, तिकडून त्यांनी फक्त आमचंच हेलिकॉप्टर सोडलं आणि मी तिकडे जाऊन पोचलो. तो पण जाऊन तिकडे केदारनाथाचं दर्शन घेतलं. पण त्यावेळेपर्यंत पुन्हा हेलिकॉप्टर सेवा ही बंद पडली होती. आणि तिकडे -3 टेम्परेचर होतं. तिकडे राहायला कुठे रूम नव्हते. म्हणजे एका ठिकाणी एक रूम मिळाला, साधारण 20 बाय 20चा असा रूम होता. त्याच्यामध्ये आम्ही 33 जण राहिलो. बाकीचे काही इकडे तिकडे करून त्याने ॲकोमोडेट केलं. आणि त्या रात्री तिथे झोपायचं म्हणून सगळेजण झोपले. आमच्यापैकी एक जो वयस्कर आहेत, बेबीताई म्हणतो आम्ही त्यांना, तर
त्या ठिकाणी त्यांचे मिस्टर दोघंही होते आणि त्यांना एकदम सफोकेशन व्हायला लागलं, अनइझी वाटू लागलं आणि त्यांना कळेना काय होतं आहे ते. आणि मी नेमका वेगळ्या ट्रान्स अवस्थेत गेलो होतो. जेव्हा ते मला हलवत होते मी उठायला तयार नव्हतो, कारण त्यावेळेला मी केदारनाथ मंदिरात मनाली पोचलो होतो आणि तिकडे अभिषेक माझा चालू होता आणि हे मला उठवतात, मी उठेना. मग शेवटी मी उठलो आणि मी पाहिलं, ते म्हणाले बेबी त्यांना असा त्रास होतो. मी त्या तंद्रीत मी त्यांना म्हटलं काही होणार नाही, त्यांना बरं वाटेल, तुम्ही चिंता नका करू, बाहेर डॉक्टर आहे, त्यांना घेऊन जा. आणि मी पुन्हा तिकडे ह्या अवस्थेत गेलो. त्यांना कळेना काका असं कधी वागत नाहीत, असे विचित्र का वागतायत. आणि मग त्यांनी बाहेर पडले. म्हणजे एवढ्या रात्री जाणार कुठे, कारण बाहेर बर्फाचा पाऊसही पडतो आहे. आणि त्याच वेळेला एक पिट्टू तिकडे आला. पिट्टू अगदी बारीक होता आणि ह्या बेबीताई जरा शरीराने व्यवस्थित होत्या. तो पिट्टू आला, ह्यांनी विचारलं एकाने, बाबा ह्यांना घेऊन तुम्ही इथे डॉक्टर कुठे आहे? बोला नीचे आहे डॉक्टर. बोला इनको उधर लेके जाना है? बोला मैं लेके जाता हूँ. ते बेबीताई विचार करू लागला की आता हा मला कसा घेणार, आता इथेच पडेल. पण तो म्हणाला कुछ चिंता मत करो आप बैठे. आणि त्यांनी ह्यांना उचललं आणि जसा उचललं आणि न्यायला सुरुवात केली, त्यांची नजर अवकाशात गेली. त्यावेळेपर्यंत त्यांना एक वेगळा आनंद वाटायला लागला आणि ते डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरने तपासलं, म्हणे इतना कुछ प्रॉब्लेम नाही, कुछ खाने को दे दो, हे करो. आणि पिट्टूने पुन्हा त्यांना आणून ह्या इथे सोडलं आणि पिट्टूला पैसे द्यायला गेले. तो काही पैसे घ्यायला तयार नव्हता. आणि पिट्टूची आणि बेबीताईंची नजरानजर झाली. त्यांनी बेबीताई मनात म्हणतात की मी याला कुठेतरी पाहिलं आहे, ही नजर माझ्या ओळखीची वाटते, पण त्यांना कळेना. आणि त्यानंतर मग आम्ही केदारनाथचं दर्शन घेऊन खाली उतरलो आणि पुन्हा बद्रीनाथला येण्यासाठी निघालो. बद्रीनाथची दर्शन आमचं झालं. जेव्हा तिकडून बाकीच्या लोकांना सोडलं त्यावेळेला बऱ्याच जणांची 2 किंवा 1-2 असे धाम झाले होते. बाकीच्यांना तसंच परत जावं लागलं. पण आमची 4 धाम यात्रा पूर्ण झाली आणि आम्ही मुंबईत सुखरूप पोहोचलो. अशा पद्धतीचा तो अनुभव होता. महाराजांनी म्हणजे किती काळजी घेतली तुमची. प्रत्येकाला तो अनुभव दिला. अनुभव प्रत्येकालाच होता. आणि महाराज जो काळजी घेतात ना, कारण आमच्या समोर माणसं मरत आहेत आणि आम्हाला तिकडे वाचतोय आम्ही. आणि चारधामचे यात्राच कठीण आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.